राजकारण करणाऱ्या भाजपने सत्ता संपत्ती सरकारी यंत्रणांच्या जोरावर घराघरात भांडणे लावली, भावाभावात वितुष्ट निर्माण केला असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। आपण देवाला नवस करतो पण तो पूर्ण झाला नाही म्हणजे आपण त्यांना मानत नाही असं होत नाही। दैवत बदलत नसते, भाजपने माणूस माणसात ठेवला नाही। गावागावात पिढ्यानपिढ्या नाते जपणाऱ्या घरांमध्ये भांडणं लावण्याचं काम भाजप करते असं म्हणत दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे। खरं तर मी कालही बोललो, भारतीय जनता पार्टीनं माणसात माणूस ठेवलेला नाही। ठीक आहे, नातेसंबंधात वितुष्ट भावाभावात सुद्धा येत असतो, घराघरात येत असतो, परंतु त्याचे एक लिमिटेशन्स, मर्यादा असतात। म्हणजे आज ही 4-4 पिढ्याच्या भाऊबंदकी चांगल्या पद्धतीनं पाळली जाणारे उदाहरणं अनेक आहेत। परंतु आज जर या महाराष्ट्रात बघितलं, भारतीय जनता पार्टीनं अनेक घरामध्ये मग ते शरद पवार साहेब, अजितदादा असतील, अनेक घराणे असे की ज्यांच्यामध्ये घराघरामध्ये भाऊबंदकी लावण्याचं काम स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे। गाव पातळीपर्यंत या सगळ्या गोष्टी आता होत आहेत। याला सत्ता आणि संपत्ती याची जोड दिली जाते। ईडी, CBI, पोलीस यंत्रणा वापरली जाते। मला वाटतं हे मोठं एक महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला जनतेच्या मनात याच्यामुळे एक उद्वेग आणि संताप हा निर्माण झाला। राजकारण वेगळ्या ठिकाणी, राजकारण ज्याचं त्याचं वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण केलं जातं ना। वेगवेगळे भाऊ वेगवेगळ्या पक्षात असल्याचे अनेक उदाहरणं आहे आपल्या महाराष्ट्रात, काय देशामध्ये। पण एवढं मन एकमेकाविषयी ज्याला आपल्या ग्रामीण भागात विटलेलं म्हणता येईल, हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात होतं असं मला वाटतं। बेळगाव कारवार निदर्शन संयुक्त महाराष्ट्र स्वप्न आपला अजून अपूर्ण आहे। हा लढा आपला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बरोबर आहे, चुकीची भूमिका नाही आहे की आज ज्या पद्धतीनं बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल, हे जे गाव आहेत आपले बाउंड्रीवरचे, इकडून मराठवाड्याला लागून आहे, इकडून पश्चिम महाराष्ट्राला, कोल्हापूरला लागून आहे, आम्ही जेव्हा जात असतो या सगळ्या बाउंड्रीवरच्या भागामध्ये, हे गाव महाराष्ट्रात आहे का कर्नाटकात कळतसुद्धा नाही, एवढं सगळं एकत्र झालेला भाग आहे। आणि दुर्दैवाने हा भाग कर्नाटकामध्ये आहे। म्हणजे इथल्या मराठी माणसाची जी आज ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्र दिन, ज्या पद्धतीनं मनाचा घालमेल, तीळपापड, जसं अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे, माझी मैना गावाकडे राहिली, तिच्या जीवाची होती कायली। हे अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रातल्या राहिलेल्या गावाविषयी म्हणले। बऱ्याच जणाला ते वेगळा अर्थ वाटत असेल की गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती कायली। खरोखर अशी जीवाची काहिली या भागातील जनतेची होते। तेव्हा अजितदादांनी मांडलेली भूमिका योग्य आहे। वाटतं समस्त महाराष्ट्राच्या जनतेची ही भूमिका आहे। पण अजितदादांनी भूमिका मांडत असताना ते आज सरकारमध्ये, केंद्र सरकारलासुद्धा ते बोलू शकतात आणि त्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी पावलं उचलले पाहिजे। नुसतं बोलण्यापुरतं थांबलं नाही पाहिजे असं मला वाटतं।